परतू एका सत्य घटनेवर आधारित ही कथा आहे एका 7 वर्षाच्या मुलाची। ही कथा आहे एका साध्या सरळ कुटुंबात एका मुलाने घडवून आणलेल्या बदलाची। ही कथा आहे रक्ताचं नातं नसूनही रक्तापेक्षाही जास्त जाण असलेल्या नाताची। एक लहान साधारण 7 वर्षाचा मुलगा पृथ्वी त्याच्या मामा बरोबर राजस्थानवरून मुंबई बघण्यासाठी येतो। मुंबई फिरून झाल्यावर ते पुन्हा राजस्थानला जायला निघतात आणि स्टेशनवर माणसाच्या गर्दीत पृथ्वीचा आणि त्याच्या मामाचा हात सुटतो आणि पृथ्वी चुकून दुसऱ्याच माणसाचा हात पकडून दुसऱ्या ट्रेन मध्ये जातो आणि ती ट्रेन थेट त्याला महाराष्ट्रातील अहमदनगर या गावात पोहोचवते आणि तिथेच त्या हरवलेल्या पृथ्वीला गावातील एक शेतकरी लक्ष्मण म्हणजेच किशोर कदम पाहतात आणि त्यांना कळतं की तो मुलगा वाट चुकलाय। मग ते त्याला आपल्या घरी घेऊन जातात आणि तिथूनच सुरू होते पृथ्वी म्हणजेच लक्ष्मणच्या कुटुंबाच्या भाषेत म्हणायचं झालं तर परतूची कथा। एक नजर टाकूयात हा सिनेमा का बघावा त्या कारणांवर। कारण क्रमांक 1, ही सत्य कथा आहे। 1968 ते 1985 दरम्यान जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली एक सत्य घटना। मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसं यांच्याविषयी ओढ सारखीच असते। कळत नकळत माणुसकीचे आणि नात्यांचे जे अनुबंध निर्माण होतात त्या अनुबंधाचा वेध निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटाचे कथालेखन नितीन अडसूळ यांनी परतू या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे। कारण क्रमांक 2, या सिनेमाचं नवखेपण म्हणजे इंटरनॅशनल ईस्ट वेस्ट या कंपनीने या सिनेमाची निर्मिती केली आहे। इंटरनॅशनल कंपनी सिनेमा घडवण्यासाठी असलेली अर्ध्याहून जास्त माणसं ही भारताबाहेरची असूनही सिनेमातले कलाकार मात्र मराठी मातीतले। ही खरं तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे इंटरनॅशनल ईस्ट वेस्ट कंपनीचा हा पहिला प्रयत्न नावाजण्याजोगा आहे। कारण क्रमांक 3, चित्रपटाच्या स्टारकास्ट बद्दल बोलायचं झालं तर लहान मुलाचा रोल ज्याने केलाय तो यश पांडेनी त्याच्यावरची अभिनयाची जबाबदारी अगदी चोख बजावली आहे। सौरभ गोखलेचा अभिनयही चांगला आहे। गायत्री सोहम हिचा हा पहिला सिनेमा। तिच्या कॅरेक्टरला खरं तर खूप वाव दिला नाहीये। गायत्रीला आपण ह्या आधी असे हे कन्यादान ह्या मालिकेत शरद पोंक्षेच्या अपोजिट पाहिला आहे, त्यामुळे तिला त्याच वयाच्या पठडीत आपण पाहायला लागलोय। म्हणून सौरभ गोखलेच्या अपोजिट बघताना ते एक्सेप्ट करताना थोडंसं जड जातं। स्मिता तांबे आणि किशोर कदम यांच्या अभिनयाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे। दोघंही पुन्हा एकदा अगदी वेगळं कॅरेक्टर करून आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात हे नक्की। अंशुमन विचारेही आपल्याला एका छोट्या रोल मध्ये पाहायला मिळतो। अगदी काही मिनिटाचाच रोल, पण अंशुमनने तो अगदी चोख बजावलाय। पण सिनेमागृहातून बाहेर पडताना आपल्या लक्षात राहतात ते किशोर कदम याने साकारलेला बाप आणि स्मिता तांबेंनी साकारलेली आई। कारण क्रमांक 4, चित्रपट पाहताना लोकेशन्स मधली वैविध्य आणि भव्यता प्रेक्षकांना नक्कीच सुखावणारी ठरते। महाराष्ट्रातलं अहमदनगर गाव आणि राजस्थान मधली गाव हे सिनेमात पाहताना आपल्यालाही त्या ठिकाणी घेऊन जातं। कारण क्रमांक 5, सिनेमाच्या संगीताविषयी बोलायचं झालं तर ह्या सिनेमात आपल्याला एकूण 4 गाणी ऐकायला मिळतात। त्यात जीव पिसाटला ह्या रोमॅन्टिक गाण्याचा समावेश आहे, ज्याला प्रेक्षकांनी खूप आधीपासूनच पसंती दिलीये। याशिवाय एक लावणी, एक राजस्थानी गाणं आणि शंकर महादेवन यांच्या आवाजातलं कोण कुठला हे गाणंही आपल्याला ह्या सिनेमात ऐकायला मिळतं। कारण क्रमांक 6, एकंदरीत आजकालच्या मारामारी, रोमॅन्टिक अशा चित्रपटांमध्ये अगदी वेगळी आणि सत्य कथा असलेला हा चित्रपट। 1968 ते 1985 या दरम्यान महाराष्ट्रातील एका कोपऱ्यात घडलेली सत्य कथा नितीन अडसूळ यांनी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत असं म्हणायला हरकत नाही। मी ह्या सिनेमाला देईन 2.5 स्टार। तुम्हीही हा चित्रपट नक्की बघा आणि तुम्हाला तो कसा वाटतोय ते ह्या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका।